हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला तर मग आता बाप्पाचं स्वागत सगळ्यांनीच केलेलं असेल, तसंच मी पण अगदी धूमधडाक्यात बाप्पाचं स्वागत केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला आलेलाच आहे आणि आता मी पुढच्या तयारीला लागणार आहे. आता पुढची तयारी म्हणजे माझ्याकडे पहिल्यांदाच गौराई येणार आहेत, त्याच्या तयारीला मी लागणार आहे. आता आपल्याकडून काय काय तयारी होतीये आणि काय काय करायचंय ते पाहूया. चला सगळ्यात आधी करूया शंकरपाळी. आता ह्या ग्लासाने मी सगळं काही मेजरमेंट घेणार आहे. सगळ्यात अगोदर साखर, एक ग्लास साखर आणि आता त्याच ग्लासाने तेवढंच पाणी. स्वीट कॉर्न दीदी करते स्वीट कॉर्न. बरं त्याच ग्लासाने परत एकदा तूप, तेवढंच तूप, साखर, पाणी आणि तूप प्रमाणात बरोबर एक ग्लास. म्हणजे आपल्याला जर 1 किलो पीठ मळायचं असेल तर पावशेरचा 1 ग्लास पूर्ण, आणि जर आपल्याला अर्धा किलो पीठ मळायचं असेल तर एक अर्धा ग्लास पीठ, अर्धा ग्लास हे सगळं मेजरमेंट घ्यायचं आणि मग ते पाणी उकळून घ्यायचं. आता मी 1 ग्लास तूप टाकते. आता दीदी बनवतीये स्वीट कॉर्न. आता आपण ती पण पाहूया काय काय करते, कसं कसं करते. तिने स्वीट कॉर्न घेतले, त्यात पाणी ओतलंय आणि आता ते उकळण्यासाठी ठेवतीये. आणि मी पण माझं हे जे पाणी आहे ते उकळण्यासाठी ठेवते. हे आपल्याला उकळून थंड करून घ्यायचं आहे. हा आहे रविवारचा दिवस आणि इथं करीत आहेत आम्ही गौरीला लागणाऱ्या फराळांची तयारी. आता इथे सगळ्यात अगोदर शंकरपाळ्यांची तयारी केली आहे आणि शंकरपाळ्याचं पाणी तयार करून ठेवल्यानंतर घेत आहे रवा भाजून. दीदी इकडं करीत आहे स्वीट कॉर्न आणि आता हा रवा मी भाजत आहे कारण याचे करायचे आहेत मला करंजा. थोडंसं तूप टाकून चांगला रवा मी लालसरीत भाजून घेणार आहे. माझा रवा भाजून होतोय तोपर्यंत दीदीने टाकलेला आहे कढईमध्ये तेल आणि थोडंसं बटर. त्यानंतर त्यामध्ये घेतलाय कांदा घालून आणि कांदा चांगला परतून झाल्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे. इकडे माझा रवा पण चांगला लालसरीत भाजून झालेला आहे. तो आता मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे. तोपर्यंत दीदीचा कांदा पण परतून झालाय आणि टोमॅटो पण परतून झालेला आहे. परत एकदा मी कढईत तूप टाकलेलं आहे आणि रवा टाकलेला आहे. हा रवा मी रव्याचे लाडू बनवण्यासाठी भाजत आहे. सगळं काम संगत चाललेलं होतं. त्यानंतर दीदी घेत आहे सगळे सॉस घालून आणि हे टाकीत आहे ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, मॅगी मसाला. हे सगळ्या सॉसमध्ये चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस असे सगळे सॉस टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर टाकलेले आहेत शिजवलेले स्वीट कॉर्न आणि चांगलं एक मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर टाकलेलं आहे चीज आणि चीज टाकून थोडंसं परतून घेतल्यानंतर घेतलेलं आहे खायला. आयुष मात्र आधनं खिडकीतून डोकवत होता. आणि आता माझा दुसरा रवा पण भाजून झालेला आहे. त्यामध्ये मी पिठी साखर मिक्स करून घेत आहे. रव्याचं सारण गरम आहे तोपर्यंतच त्यामध्ये पिठी साखर कालवून ठेवायची आहे. आता घेतलेला आहे मुलांनी खायला आणि खाऊन झाल्यानंतर दीदीने किसलेलं आहे खोबरं आणि हे करत आहे मी करंजाचं सारण.
या सारणामध्ये मी रवा, खोबरं, पिठी साखर, विलायची पावडर, मनुके, ड्रायफ्रुट्स असं तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही टाकू शकता आणि हे सारण मी चांगलं मिक्स करून तयार करून घेतलेलं आहे. ते चांगलं मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचंय. आता इथे मी घेतलेले आहे ड्रायफ्रुट्स, कारण मला आता रव्याचे लाडू पण बनवायचे आहेत. थोडंसं बारीक करायला सांगितलं होतं पण ते जरा जास्तच बारीक झाले ड्रायफ्रुट्स थोडेसे भाजून घेतले आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि परत एकदा ह्या रव्यामध्ये मिक्स करून घेतले. आता हे करत आहे मी रवा लाडू. रवा लाडूमध्ये साखर मिक्स केल्यानंतर लगेचच थोडंसं दूध टाकून हे आपल्याला मिश्रण असं भिजवून ठेवायचं आहे. लाडूचं मिश्रण भिजायला ठेवलंय आणि करंजाचं सारण तयार झाले. ते आता एका डब्यामध्ये भरून ठेवत आहे. लगेचच घेतलेलं आहे हे लाडूचं मळायला. 4 वाट्या मी हे पीठ घेतलेलं आहे. हे आहे बेसन पीठ. थोडंसं रवा दळून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पाण्याने हे भिजवून घेत आहे. हा गोळा आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असा मळायचा आहे. आपण चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असा हा गोळा मळायचा आहे. त्यानंतर दीदीने दिलेले आहेत मला पुऱ्या लाटून आणि मी घेत आहे तळून. आयुष उलट न दे. आता इथे सगळ्या माझ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि आता ह्या पुऱ्या आपल्याला गरम गरमच अशा बारीक करून घ्यायच्या आहेत. इथे आयुषने आम्हाला चांगली मदत केली आहे आणि आम्ही हे सारण चांगलं बारीक करून घेत आहोत. ते सारण घडीवर बाजूला ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडं रव्याच्या लाडूचं मिश्रण चांगलं झालेलं आहे. चांगलं फुगून वरती आलं होतं. ते परत एकदा चांगलं मिक्स केलंय आणि त्यामध्ये आता थोडंसं गरम करून तूप घातलेलं आहे आणि लाडू वळून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने केलेले लाडू हे कडकही होत नाहीत आणि खायला पण खुसखुशीत लागतात. ही सगळ्यात सोपी आणि साधी पद्धत आहे रवा लाडू बनवण्याची. जर आपण पाक करून हे लाडू बनवले तर चिवट होतात आणि जास्त कडक पण होतात. म्हणून हे लाडू मी या पद्धतीने बनवलेत. आता हे मिश्रण चांगलं बारीक झालं नव्हतं म्हणून मी मिक्सरमध्ये घालून चांगलं बारीक करून घेतलं. त्यामध्ये विलायची पावडर, मनुके आणि काजू बदामचे काप घालून हे मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ठेवत आहे पाक बनवायला. आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लासला कमी थोडंसं पाणी घेतलं आणि जवळजवळ आपलं हे मिश्रण होतं त्याच्या निम्मी साखर आपण इथं घेतलेली आहे. आता हे जे पातेलं दिसतंय हे भरलेलं पातेलं त्याचं मिश्रण होतं. त्याचं अर्ध पातेलं मी मिश्रण घेतलं, साखर घेतली आणि त्यानंतर चांगला 1 तारी पाक करून घेतला. 1 तारी पाक हा पाण्यामध्ये थोडंसं गोळा टाकून बघायचा आणि ते गुळी जर तयार झाली तर आपला पाक चांगला तयार झाला असं समजायचं आणि पाक आपल्याला या मिश्रणात ओतून पाक ओतण्याची प्रोसिजर एकदम पटकन करायची आहे आणि ते ओतून झाल्यानंतर एक मिश्रण एकत्र चांगलं कालून लाडू वळून घ्यायचे आहेत. तयार झाले आपले डाळीचे लाडू. त्यानंतर जे आपण शंकरपाळ्यांसाठी पाणी तयार करून घेतलं होतं ते पाणी वापरून हे पीठ घट्टसर मळून ठेवलं होतं आणि त्यानंतर आता शंकरपाळे बनवण्यासाठी घेत आहे.
बघा आता लाटी लाटून घेतल्यानंतर आपल्याला शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत आणि ते तळून घ्यायचे आहेत. आता मी लाटीत आहे, कट करत आहे आणि दीदी तळत आहे. अशा पद्धतीने दीदीने मला आज खूप मदत केली. लाडू आणि शंकरपाळ्या झालेल्या आहेत, पाहू शकता. लाडू शंकरपाळी लाडू, परंतु किचनची अवस्था माझी खूप बेकार झाली. मग आता किचन आधी आवरून घेते. पहा माझं किचन पहिले आवरून घेते, चहा ठेवते, चहा घेते, मग किचन आवरते. अजून स्वयंपाक पण करायचा आहे. चला आता माझे लाडू 2 लाडू आणि शंकरपाळ्या झालेल्या आहेत, पाहू शकता. लाडू शंकरपाळी लाडू, परंतु किचनची अवस्था माझी खूप बेकार झाली. मग आता किचन आधी आवरून घेते. पहा माझं किचन पहिले आवरून घेते, चहा ठेवते, चहा घेते, मग किचन आवरते. अजून स्वयंपाक पण करायचा आहे. चला तर मग आता माझं सगळं किचन वगैरे आवरून झालं आहे आणि मी घेतला आहे कुकर लावून. भांडे बिंडे सगळे माझे घासून झाले. आता स्वयंपाक करायचा. चला तर मग आता इथंच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.